दौंडमधील घाणीच्या पाण्यामध्ये बसून आंदोलन झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे। प्रशासनानं रात्रीमध्येच गटारीची स्वच्छता करण्यासाठी यंत्रणा कामाला लावलेली आहे। उशिरा का होईना सुचलेलं हे प्रशासनाचं शहाणपण म्हणावं लागेल। गटारीच्या त्या भागातली व्यवस्था सुरू झाली, ती व्यवस्थित होणार याबद्दल आता शंका राहिली नसली तरी पानसरे वस्ती परिसरात सुद्धा अशाच प्रकारचा एक मोठा प्रकार आहे। या प्रकारामध्ये त्या परिसरातील लोकांना सुद्धा गटारीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतो। आता गटारीच्या पाण्यात बसलून प्रशासन नंतर त्याच्यावरती कारवाई करणार असेल तर आता स्वच्छतेसाठी आता झालेल्या उकरड्यामध्ये लोकांना ठाण मांडावे लागेल का, असा प्रश्न जागोजागी साचलेल्या कचऱ्यामुळे दिसून येत आहे। प्रशासनानं दौंडच्या नागरिकांच्या हितासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी नागरी सुविधांमध्ये सगळ्यात प्राधान्यक्रम असणाऱ्या ज्या सुविधा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी जसे महत्त्वाचे भाग आहेत, त्याचप्रमाणे स्वच्छता ही त्यांच्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि याकडे मात्र त्यांना गांभीर्यानं पाहावं लागेल, असं सर्वसामान्य नागरिकांची ही खरी प्रामाणिक व्यथा आहे। प्रशासनाला नेमकं काय झालंय हे सांगणं आता अवघड झालेलं आहे। एखाद्या व्यक्तीनं आंदोलन करावं, आंदोलनाची परिसीमा व्हावी आणि नंतर प्रशासनानं त्याच्याकडे लक्ष द्यावं, अशा स्वरूपाची घडामोड जर दौंड परिसरामध्ये होत असेल तर आगामी निवडणुकीच्या काळामध्ये या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क विचार करून बजावलाच पाहिजे, असं म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही। जे नेते झाले, जे नेते होण्याची स्वप्न पाहत आहेत, यांना हा सूचक इशारा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।